माहेरमधला होता तिसरा दिवस. माझा मात्र आराम चालू होता आणि इथं सकाळी-सकाळी उठल्या-उठल्या आंटीचं लोणी काढणं चालू होतं. मस्त असं ताकावर लोणी तरंगत होती. त्यानंतर इथं चुलीवर कढीण्यात आलं होतं लोणीला. मस्त असा खमंग तूप तयार झाला आणि चुलीवर कढीलेल्या तुपाचा स्वाद ना खरंच खूप भारी असतो. त्यानंतर मोठे बाबाच्या इथं आलो. हे आहेत माझे मोठे वहिनी आणि हे आहेत माझे छोटे वहिनी. हे मात्र कामात होते आणि माझं काम होतं फक्त चहा पियायचं, खायचं, पियायचं. संध्याकाळच्या वेळेला मस्त असं शेकोटी लावलेले होतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ना ह्यांचे केस कापण्याची प्रक्रिया चालू होती आणि मी म्हटलं थोडेसे काप म्हटलं तरी सुद्धा हिने एवढे सगळे केस कापलेले होते बघा आणि खूप लांब केस होते त्याच्यामुळे मला नको नको वाटत होतं कापायला तिचे केस. त्यानंतर ताईच्या इथं आलो सायंकाळच्या वेळेला. म्हटलं आता उद्या जायचं तर आज तिळगुळ द्यावा आणि हळदी कुंकू लावून यावं. म्हटलं ताई आल्या आल्या इथं मुरमुरे केले आणि मुरमुरे खाला आणि हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला सुरू केलो. आता आम्ही इथं तेलंगणामध्ये असल्यामुळे आमच्या तेलंगणाकडे काय जास्त असा हळदी कुंकाचा कार्यक्रम मोठा करत नाहीत. एकदम छोटा करतात त्याच्यामुळे आम्ही काही जास्त करत नाही. आता महाराष्ट्रामध्ये हळदी कुंकू म्हणलं तर खूप मोठा असतो आणि प्रत्येकाच्या इथं जाऊन असं मस्त रेडी होऊन हळदी कुंकू द्यायचा असतो. पण आमच्याकडे काय